हॅलो. सो जसं की तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितलं की आत्या, आई, काकी वगैरे सगळे वड्यांचं पीठ मळत होते ते गौरीच्या तयारीसाठी. सो हा नेक्स्ट डे आहे. गौरीची तयारी इकडे आत्या करत आहे आणि गौरीची तयारी करून म्हणजे सुपं वगैरे भरून आम्ही गेलो होतो गौरीच्या इथे. कारण माझं नवीन औसा असल्यामुळे माझी 5 सुपं होती आणि ते आत्याने मस्तपैकी भरली वगैरे आणि आम्ही गौरीच्या इथे घेऊन गेलो. लकीली आम्हाला गर्दी नाही भेटली, त्यामुळे आमचं फटाफट ओसून झालं. कारण 2 वर्षानंतर पूर्वा नक्षत्र आलं होतं आणि त्याच्यामुळे भरपूर नवीन लग्न झालेली होते 2 वर्षामध्ये. सो त्यामध्ये नंबर लागणे मुश्किल होतं, बट खूप लोक लवकर येऊन गेल्यामुळे आम्ही थोडंसं लेट गेलो. सो आम्हाला इतकी गर्दी नाही भेटली. सो इथे आता मी सूप ओवसणार आहे, लग्नानंतरचं पहिलं नवीन सूप. सो मला हे सगळे रिच्युअल्स करायला खूप जास्त आवडतात आणि मी हॅपी आहे की प्रतीक पण आहे आज माझ्यासोबत आणि ह्या सगळ्या गोष्टी मी करते आहे. सो हॅपी आहे यासाठी. सो गणपती बाप्पाकडे, गौरीकडे आणि शंकरांकडे एकच आशीर्वाद मागितला आहे की आमच्यात मस्त प्रेम राहू देत आणि आमचं नातं छान होऊ देत. सो हा एकच आशीर्वाद मागितला आहे. सो बघूयात आता आमची पुढे जर्नी कशी होते. सो हे पदार्थांनी भरलेलं सूप खूप हेवी असल्यामुळे आत्यांनी ते पकडून ठेवलं होतं. सो ते ओवसत होते. हे 5 वेळा गणपतीला, गौरीला आणि शंकरांना हे करायचं असतं, सूप ओवसायचं असतं. सो 5 वेळा असं करून ते सूप ओवसलं जातं. माझ्यानंतर मग आईंनी वगैरे नमस्कार करून घेतला तिकडे आणि मग त्यानंतर आदिती आली. आदितीचं पण शिपलीचं ओवसं होतं. शिपलीचं ओवसं म्हणजे खूप लोकांकडे हा प्रकार नसतो, बट आमच्याकडे गावाला हे सगळं असतं. म्हणजे एकदा मुलगी वयामध्ये आली की तिचं हे छोटंसं सूप असतं, त्याला शिपली म्हणतात. सो त्याचं ओवसं करतात. म्हणजे लग्नानंतर जशी 5 सुपं असतात ती फळांनी वगैरे भरून सासरी पाठवली जातात मुलीसोबत, तसंच आधी लग्नाच्या आधी अशाच छोट्या 5 शिपल्या करून अशा आपल्या नातेवाईकांकडे वाटायच्या असतात. म्हणजेच की आत्या, काका, मामा सगळ्यांना द्यायच्या असतात. सो ते आदितीचं होतं. सो मग त्यानंतर मग दरवर्षी एकच शिपली ओसायची असते. सो आदितीने करून घेतलं आणि मग त्यानंतर मग आत्या, आई आणि काकी ह्यांचं सूप ओसायचं राहिलं होतं. बिकॉज माझे नवीन असल्यामुळे आत्या आणि काकी मला आधी घेऊन गेल्या होत्या. माझी सुपं आधी ओसून झाली होती आणि त्यानंतर ह्या सगळ्या आल्या. बिकॉज घरचं पण जेवण वगैरे व्हायचं होतं. सो ते सगळं झाल्यानंतर आत्या, आई आणि काकी आल्या. मग त्यांनीसुद्धा आमच्यासारखं सूप ओसून घेतलं. त्या आल्या तेव्हा पण इतकी गर्दी नव्हती लकीली, त्यामुळे ह्यावर्षी खूप फटाफट झालं आणि फटाफट झाल्यामुळे आम्ही पुढच्या कामाला पण मोकळे झालो. सो ह्यांची सगळी सुपं वगैरे ओसून झाल्यानंतर आम्ही घरी गेलो आणि घरी जाऊन जेवणं वगैरे झाली आणि दुपारनंतर आम्हाला जायचं होतं मामाकडे, म्हणजेच दिव्याघरला गणपती बघायला. सो लग्नानंतर आम्ही गेलोच नव्हतो. सो ह्यावेळेस म्हटलं आता चाललो आहे तर सगळ्यांना भेटून येऊया. सो आम्ही गेलो मामाकडे दुपारनंतर. इथे आम्ही रेडी वगैरे झालो होतो आणि प्रतीक गाडी काढायला गेला होता. सो त्याला वेळ होता, आम्ही त्याची वाट बघत होते की हा कधी येणार आहे. तसं मी, काकी आणि आई आम्ही तिघीजणी निघून बसलो होतो आणि आई प्रतीकसोबतच होत्या. सो मग प्रतीक आल्यानंतर मग आम्ही सगळे गेलो दिव्याघरला. सो दिव्याघरला जाऊन आम्ही काय काय मज्जा केली ते तुम्ही बघालच. बट त्या दिवशी पाऊस इतका होता, म्हणजे आम्ही निघालो तेव्हा अजिबातच पाऊस नव्हता आणि नंतर पुढे गेल्यानंतर इतका पाऊस लागला तर आम्हाला वाटलं की आता हा थांबणारच नाही. बट मध्ये मध्ये पाऊस खूपच जोरात होता आणि मध्ये मध्ये काहीच नव्हता पाऊस. सो आम्हाला ज्या ठिकाणी थांबायचं होतं, म्हणजे बीच साईडला थांबायचं होतं, आम्हाला फोटोज क्लिक करायला, म्हटलं आता हा इतका पाऊस आहे, आम्हाला फोटोज क्लिक करायला मिळतील की नाही मिळतील. बट लकीली बीच साईडला गेल्यानंतर पाऊस थांबला होता. म्हणजे तिकडे आलाच नव्हता पाऊस. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही तिकडे थांबलो आणि फोटोज काढायला उतरलो तर 1-2 फोटो काढून झाले असतील फक्त आणि लगेच पावसाने सुरुवात केली. सो आम्हाला तिथे काय जास्त फोटोज क्लिक करता नाही आले. बट आम्ही बीच साईडला जाण्याचा आणि तिथे उभं राहून फोटोज 1-2 जे काही क्लिक केले त्याचा खूप आनंद घेतला आणि खूप मस्त वाटलं. कारण क्लायमेट खूपच थंड झालं होतं आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे मस्तच क्लायमेट होतं. मग त्यानंतर आम्ही गेलो मामाकडे फायनली.
आणि मामाकडे जाऊन बघा काय मजा केली. मस्त काय एवढी बारीक झालेस मस्त नाही तर काय. आणि प्रेरणा मामी पण बारीक झाले आणि ही पण बारीक झाली आहे. हा आहे मामाकडचा गणपती. सो मामाकडचा गणपती बघून आम्ही इथे बसलो होतो आणि प्रतीकने माझा इथे छोटासा व्हिडिओ काढला, कारण की मी तिकडे मामेने मला सांगितलं होतं की तिथे अगरबत्ती संपली आहे सो लाव. तर मी लावत होते आणि हा माझा व्हिडिओ काढत होता, मला माहितीही नव्हतं. सो त्याने काढला व्हिडिओ आणि त्यानंतर मग आम्ही पुढे गेलो, थोडेसे आजूबाजूचे गणपती बघितले आणि घरी आलो. येताना खूप काळोख होता पण मस्त वाटलं. आल्यानंतर ह्यांचा पत्त्याचा डाव रंगला, जेवलो वगैरे आणि त्यानंतर बसले हे लोक पत्ते खेळायला. मग ह्यांचा मेंढीकोट चालू झालं आणि मग ह्यांचे मध्ये मध्ये वाद असतात ह्याचं त्याचं तर चालू होतं त्यांचं. मी त्यांचा व्हिडिओ शूट करत होते बिकॉज मला काही त्याच्यामध्ये एवढा इंटरेस्ट नाही आहे पत्ते वगैरे खेळण्यामध्ये. सो मी ह्यांचा व्हिडिओ शूट करत होते आणि व्हिडिओ शूट झाल्यानंतर आमच्याकडे लास्ट डेला बैठक येते. सो ती काय आहे ते बघा. सो ही जी बैठक बघितली तुम्ही ती आमच्याकडे फर्स्ट डे, गणपतीचा फर्स्ट डे आणि लास्ट डे म्हणजेच गौरींचा डे, ह्या 2 दिवस येते. सो हे सगळी मजा असते गावाला. आणि आम्ही गौरींच्या दिवशी काय काय मजा केली, काय काय फोटोज क्लिक केले हे तर मी शेअर केले आहेत. सो ते बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमधून कळवा. थँक्यू.